मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त. मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना दिलासा. चिमणकर बंधूंनी भुजबळ कुटुंबियांना लाच दिल्याचा आरोप. कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जण निर्दोष. पुराव्याअभावी कल्याणच्या कोर्टाकडून निर्दोष मुक्तता. जालन्यामध्ये आरक्षणासाठी बंजारा समाजाच्या व्यक्तीची आत्महत्या. राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन. मनेश जाधव असं आत्महत्या करणाऱ्याचं नाव. पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वच्छता अभियान. राज्यातील 750 गावात राबवणार स्वच्छता अभियान. तर ITIचे हजारो विद्यार्थी अभियानामध्ये सहभागी होणार. अंबाबाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी. देवस्थान समितीकडून पर्यटक आणि भाविकांसाठी मंडप उभारणी. स्वच्छता मोहिमेमुळे मूर्तीचं दर्शन उद्या दिवसभर बंद. वाशीमध्ये पावसाचा हाहाकार. शेलू बाजारातील बँकेमध्ये शिरलं पावसाचं पाणी. बँकेतील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. वाशीमध्ये पाण्याच्या पाईपलाईनचा वाद. 2 गटात हाणामारी. घरात जाणारी पाईपलाईन कापल्याचा आरोप. तर दोन्ही गटातील 25 जणांवर गुन्हे दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.